एक महत्त्वाची अपडेट, हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9 मराठीनं ग्राउंड झिरो रिपोर्ट या ठिकाणी केलेला आहे। तर सध्या TV9 मराठीची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। हल्ल्यानंतर या भागात बंदोबस्त वाढवण्यात आला असून हा हल्ला झालेला बैसरण परिसर निर्मनुष्य सध्या पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मी दाखवतो, हाच तो जंगल सगळा परिसर आहे। या परिसरामधनं त्या अतिरेकी ज्या मुख्य स्थळ आहे त्या ठिकाणी आले असतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। आणि आपण आत्ताही पाहतोय हे दोन सिलेंडर जे आहेत ते 4-5 सिलेंडर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। म्हणजे काय परिस्थिती असेल त्या दिवशी, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी खूपच सिलेंडर दिसत आहेत। या बाजूला जर आपण आलं कारण ते वरती सगळे व्यावसायिकांची सगळी ती दुकानं आहेत आणि आपण पाहतोय 10 ते 12 सिलेंडर जे आहेत ती सगळी खाली या ठिकाणी पडली आहेत। म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ते जे छोटे हॉटेल्स आहेत त्यामध्ये सगळे पर्यटक त्यावेळेला असणार आणि ज्यावेळेला अंधाधुंदपणे हा सगळा गोळीबार झाला त्यावेळेला काय अवस्था झाली असणार याची फक्त आपण कल्पना करू शकतो। हाच तो मुख्य भाग आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला होता। दहशतवाद्यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त राऊंड जे आहेत ते फायर केलेले होते। समोर आपण उलट्या बाजूला जर पाहिलं तर बर्फाचे डोंगर आत्ताही पाहायला मिळत आहेत। म्हणजे आत्ता एप्रिल महिन्यात ही परिस्थिती या ठिकाणी आहे। म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आहे। तर ऐन थंडीमध्ये बर्फवृष्टी होते त्यावेळेला अक्षरशः हेच पहलगाम किंवा हाच भाग स्वर्गाप्रमाणे दिसत असतो। आणि दुसऱ्या बाजूला येऊन पुन्हा दाखवतो, आजही या ठिकाणी CRPF आणि सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे। पूर्णपणे या ठिकाणचे जे व्यवसाय आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। आत्ताही हा पूर्ण निर्मनुष्य आहे। हे दोघं जवान आपण या ठिकाणी पाहतोय आणि समोर टेबल खुर्च्या ज्या आहेत त्याच व्यावसायिकांच्या आहेत। आणि समोर जे लहान मुलांचं खेळायचं जे ठिकाण दिसतंय त्याच भागामध्ये हा गोळीबार झालेला होता। हेच ते मुख्य ठिकाण आहे ज्या ठिकाणी अतिरेक्यांनी हा गोळीबार केलेला होता। हा सगळा परिसर संपूर्ण सीज करण्यात आलेला आहे। हा आपण पाहतोय संपूर्ण ही हिरवळ आपल्याला दिसते। या बाजूला झाडाच्या खाली एक जी कमान टाईप हे बांधलेलं आहे ते देखील दिसतंय। आणि आत्ता सध्या ह्या संपूर्ण परिसर जो आहे तो लष्करानं ताब्यात घेतलेला आहे। आणि या ठिकाणी यायला आत्ता तरी सध्या कुठल्याही पर्यटकांना नागरिकांना परवानगी नाही आहे, पूर्णपणे बंदी आहे। सुरक्षा रक्षक त्यांचं सध्या तरी काम करतायत। मात्र एकच संतापाची जी लाट आहे त्यातून एकच जाणवतंय की लवकरात लवकर या संदर्भातला बदला घेतला जावा। लष्कर त्याला प्रत्युत्तर देईल असा विश्वास देखील आहे। केंद्र स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर तशा हालचाली देखील सुरू आहेत। मात्र हा ग्राउंड रिपोर्ट होता बैसरण व्हॅलीतला पहलगामच्या जम्मू काश्मीरमधला। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, बैसरण व्हॅली, जम्मू काश्मीर।